हा विठ्ठल कसा काय आला पंढरपूरमध्ये, कोण विठ्ठल, विठ्ठलाची आयडेंटिटी काय? तर तुम्हाला वेदांमध्ये काय विठ्ठल मिळणार नाही, तुम्हाला पुराणांमध्ये विठ्ठल मिळणार नाही. तर विठ्ठल कसा आला इथे, कुणी आणला? तर विठ्ठल म्हणजे दुसरं तिसरं कुठलंही दैवत नसून श्रीकृष्ण आहे. त्याचा मथुरेत जन्म झाला, गोकुळात वृंदावनात तो लहानाचा मोठा झाला, तिथनं परत तो मथुरेला आला. कंसाला मारून त्यानं परत एकदा यादवांच्या राज्याची स्थापना केली. मग तिथे परत वारंवार जरासंधाची आक्रमण व्हायला लागली. त्यातली 17 आक्रमणं जवळजवळ यांनी परतवली. वारंवार परत मनुष्य संहार व्हायचा. म्हणजे मग त्यांनी असा निर्णय घेतला की आपण स्थलांतर करूयात. मथुरेतनं ते द्वारकेला आले, तिथे स्थायिक झाले. तर हा इथं कुठनं आला विठ्ठल, तर तो द्वारकेवरनं इथे आला. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचा मराठीत सांगितलेला अर्थ आहे. भगवद्गीता कोणाचा ग्रंथ आहे? कृष्णाचा. विठ्ठल म्हणजे कृष्णच आहे ना. उलट विठ्ठल हा कृष्ण आहे, ही कल्पना, या कल्पनेवरती ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त शिक्कामोर्तब केलं.